जय शिवराय. सकाळची सफारी करून रूममध्ये येऊन झोपलो होतो. आता दुपार झाली, दुपारच्या सफारीला निघालोय. सर्व आवरलं आणि हॉटेलमधून बाहेर पडलो. एकादशी असल्यामुळे फराळ केली, बाकीच्या लोकांनी जेवण केलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या गेटला, दुपारच्या सफारीला. आम्ही पोहोचलो बेलारा गेटला. आता इकडनं आमची सफारी चालू होईल. तर बघूया आता काय स्पॉटिंग होत आहे. गेटमधून प्रवेश केला, सफारीला सुरुवात झाली. सर्वांचं सगळीकडे लक्ष होतं. एकच अपेक्षा होती, टायगर दिसला पाहिजे. सर्वात अगोदर आम्ही गेलो टायगरची नॅचरल गुफा बघायला. असं वाटलं की तिकडे मुवमेंट असेल, पण तिकडं मुवमेंट नव्हती. तिकडनं पुढच्या ठिकाणी निघालो, तिकडे पण काही मुवमेंट नव्हती. ह्या माळावर घेऊन गेले, लगुरीचा माळ, तिकडं पण काय नाही. रस्त्यामध्ये मगर दिसली, शांत पडून होती. त्याच्यानंतर दुसरे अजून वन्य प्राणी दिसले. त्याचा आनंद घेत बघत सफारी करत 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 आम्ही पुढचा प्रवास करत होतो. असं वाटलं आता काय इकडे भेटणार नाही, मुवमेंट काही नव्हती. पण त्यात अचानक कॉल आला की मुवमेंट आहे. आमच्या सारथी आम्हाला फास्टमध्ये घेऊन निघाले मुवमेंटच्या ठिकाणी. तिथे आम्हाला भेटला पुष्पराज. मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही व्यवस्थित. एक दुसरा व्हिडिओ अपलोड करतोय कॅमेरामधला, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल पुष्पराज. तो नंतरचा व्हिडिओ नक्की बघा. पुष्पराज बघून झाला, वेळ पण संपलेली होती, बाहेर निघायची वेळ झाली. तिकडनं बाहेर निघालो आणि पुढचा प्रवास आमचा चालू झाला हॉटेलकडे. एक सफारी बाकी आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळची, ती सफारी बघणार. आम्हाला खूप आशा आहे त्या सफारीत पण आम्हाला टायगर स्पॉटिंग होणार. तर बघत राहा उद्याच्या टायगर सफारीमध्ये काय काय स्पॉटिंग होत आहे.